विधानसभेचे आता शेवटचे अधिवेशन होत आहे. 2019 ते 2024 ची ही 14वी विधानसभा. राजकीय भूकंप, पक्षामध्ये बंडखोरी, 3 वेळा सरकार बदलणे, राष्ट्रपती राजवट अशा अनेक राजकीय उलथापालथीने गाजली. या 5 वर्षात राजकारणात जे काही घडले ते आजवर महाराष्ट्राने कधीही अनुभवले नव्हते. इतकी ही 5 वर्ष वादळी ठरली. देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे 3 मुख्यमंत्री पाहिले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री बदलत राहिले, मात्र उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार मात्र कायम राहिले. ऑक्टोबर 2019 मध्ये झालेली विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेनं युती करून लढवली. मात्र निकालानंतर मुख्यमंत्री पदावरून युतीत फाटाफूट झाली. राजकीय गोंधळ सुरू असतानाच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून केंद्र सरकारने उद्धव ठाकरेंना दणका दिला. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार बनवण्याच्या हालचाली सुरू केल्या. 3 पक्षांची बोलणी सुरू असतानाच महाराष्ट्रात पहिला राजकीय भूकंप घडला. 23 नोव्हेंबर 2019च्या पहाटे महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली आणि पहाटेचा शपथविधी पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शपथविधी राजभवनावर पार पडला. मात्र ऐनवेळी शरद पवारांनी पाठिंबा न दिल्यानं अजितदादांचं हे बंड फसलं. फडणवीस अजितदादांचं हे सरकार केवळ 2.5 दिवसांचे ठरले. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं मिळून महाविकास आघाडीची स्थापना केली. 28 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्र राज्याचे 19वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवर शपथ घेतली. ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती थेट मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाली. यावेळीही उपमुख्यमंत्री होते अजित पवारच. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच कोरोनाची लाट आली, त्यामुळे सरकारला विशेष काही करता आले नाही. उद्धव ठाकरेंनी घरात बसून सरकार चालविल्याची टीकाही झाली. 2022 मध्ये राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत मवियांची मतं फुटली आणि शिवसेनेतही उभी फूट पडली. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेचे 40 आमदार फुटून सुरतमार्गे गुवाहाटीला पोहोचले. उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि भाजपाच्या पाठिंब्यावर 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीमध्येही उभी फूट पडली. शरद पवारांच्या नेतृत्वाला थेट आव्हान देत पुतणे अजित पवार यांची राष्ट्रवादीची वेगळी चूल मांडली. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युती सरकारमध्ये अजित पवार सामील झाले आणि महायुती सरकारला तिसरं इंजिन जोडलं गेलं. अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले. याच वेळी देवेंद्र फडणवीस यांनाही उपमुख्यमंत्री करण्यात आले आणि राज्याला 2 उपमुख्यमंत्री एकाच वेळी मिळाले. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटींचं प्रकरण निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलं. शिवसेना शिंदे गट हीच अधिकृत शिवसेना असल्याचा निर्वाळा केंद्रीय निवडणूक आयोगानं दिला आणि शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह शिंदेंच्या हाती सोपवलं. तर अजित पवारांचा गट हाच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं सांगत निवडणूक आयोगानं घड्याळ चिन्ह अजित पवारांच्या हातावर बांधलं. इतक्या उलथापालथी आणि इतका राजकीय गोंधळ राज्याने आजवर कधीच पाहिला नव्हता. पक्ष आणि निष्ठा यापेक्षाही सत्ता महत्त्वाची असल्याचे या 5 वर्षात राज्याला दिसले. जनतेला राजकारणातील सत्ता स्वार्थ अजिबात आवडला नाही. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका सहन करावा लागला. आता 15व्या विधानसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल. या निवडणुकीत मागील 5 वर्षात पाहिले नाहीत इतके भूकंप होतील असे राजकीय विश्लेषकांना वाटते.